नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी दिनांक 8 विविध प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग आरक्षित झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नावर पाणी फिरल्यामुळे त्यांनी आता आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांना निवडणूक आखाड्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. चांदूर रेल्वे नगर परिषदच्या सभागृहात चांदूर रेल्वे नगर परिषद विभागाच्या विविध प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्याचा नगर परिषद निवडणूक 2025 करिता 10 प्रभागाकरिता प्रभागनिहाय आरक्षण चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे व मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या उपस्थित काढण्यात आले. यावेळी नगर परिषद विभागाच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचना दिल्या. शहरातील प्रभाग आरक्षण सोडत चिठ्ठी टाकून विद्यार्थिनीच्या हाताने ड्रॉप पद्धतीने काढण्यात आल्या. यामध्ये आरक्षण जाहीर झालेले प्रभाग चांदूर रेल्वे नगर परिषदेत प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण प्रभाग 2 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रभाग 3 मध्ये अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण प्रभाग 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 मध्ये अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण प्रभाग 7 मध्ये अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण प्रभाग 8 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रभाग 8 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रभाग 9 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण आरक्षण आहे. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती. सदर पद हे महिलांसाठी राखीव राहील. त्याच्यामुळं जे आपलं एकच पद 6A अनुसूचित जमातीसाठी निघालेलं आहे तर ते अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होईल. जमातीसाठी होतं, यावेळेस ते नियमानुसार महिलेसाठी जाईल. तर अशा प्रकारे आपलं ST म्हणजे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती महिला यांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे. आता ज्या आपले उरलेले आहेत तर त्यातून आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण काढायचं आहे. तर आपली नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीची राखून ठेवायची जी सदस्य संख्या आहे ती आहे 5. आता यातले आपले 4 सदस्य म्हणजे 4 प्रभागाची निश्चिती झालेली आहे. उरलेल्या 6 पैकी 5 आपल्याला नामाप्रसाठी काढायचे आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी. नियम आहे की तसंच करा म्हणून. ईश्वर तू पण एकदा हॅलो हाताने ते पूर्ण. हा हे बघा, तुमचा डाऊट क्लिअर होण्यासाठी तिला पण आपण एकदा ते सांगायला सांगितले. दोन नामापर तर नामाप्रची दुसरी जागा आपण आता काढतोय. दहा 8A जागा आपली 5A निघालेली आहे. आता 5वी आणि 4A. पाच जागा आहेत. या 5 पैकी आपण नामाप्र स्त्रिया म्हणजे नामाप्र महिलांसाठी ईश्वर चिठ्ठीने आता काढणार आहोत. नामाप्र महिलेची पहिली चिठ्ठी आपण काढतोय. 2A नामाप्र महिलेसाठी आरक्षित झालेली आहे.
8 ची नामाप्र स्त्रीसाठी आपण ईश्वर चिठ्ठी काढतो. 10 स्त्रियांसाठीच्या 3 जागा आपल्या निघाल्या. 8 आणि 10 या नामाप्र स्त्रियांसाठी राहतील आणि उरलेल्या 2 चिठ्ठ्या पण दाखवून द्या. पुरुष स्त्री दोघांसाठी नियम असा आहे की प्रत्येक प्रभागातील 1 जागा 2 पैकी 1 जागा ही महिलेसाठी आली पाहिजे. तर त्यानुसार तो नियम वापरून आपण उरलेल्या ज्या सर्वसाधारणच्या 11 जागा आहेत त्यापैकी 4 या महिलांसाठी देऊ. तर आधी आपण सर्वसाधारण तिथे लिहून घेतोय, म्हणजे त्या उरलेल्या 11 जागा सर्वसाधारणसाठी राहतील आणि नंतर हा जो नियम आहे त्याच्यानुसार 2 पैकी 1 जागा महिलेसाठी. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या 11 जागा सर्वसाधारणसाठी गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्रभागात 2 पैकी 1 महिला असणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार महिलेचं सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाते 1 च्या तिथे लिहा सर्वसाधारण महिला निघालेला आहे. एकदा मी पूर्ण प्रभागांचे आरक्षण वाचून दाखवते. 1 ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी गेलेली आहे. 1 सर्वसाधारण. 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 2 सर्वसाधारण. 3 अनुसूचित जाती महिला. 3 सर्वसाधारण. 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग. 4 सर्वसाधारण महिला. 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग. 5 सर्वसाधारण महिला. 6 अनुसूचित जमाती महिला. 6 सर्वसाधारण. 7 अनुसूचित जाती महिला. 7 सर्वसाधारण. 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 8 सर्वसाधारण. 9 अनुसूचित जाती. 9 सर्वसाधारण महिला. 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 10 सर्वसाधारण. कुणालाही काही आक्षेप किंवा हरकती असल्यास सदरचे आक्षेप दिनांक 9/10/25 ते दिनांक 14/10/25 या कालावधीत आपणास सादर करावयाचे आहे. 25 ते 14/10/25.